भूमिकेमध्ये अभयला आपण पाहता। तर यानंतरची मॅच पहिल्या फेरीतील तिसरी मॅच तुम्हाला आवर्जून सांगेन की यस कोणी विपक्ष वाडेकर, जय जलेश्वर वाडेकर विपक्ष कोणी आपण देखील तयार राहायचं। इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी आम्ही टॉस करतोय, या गोष्टीची आपण काळजी घ्या। आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला नाही तर मॅनेजमेंट टीम आमची नक्कीच तुमच्या विरुद्ध एक कठोर कारवाई करेल, या गोष्टीमध्ये देखील आपण लक्ष द्यायचं आहे। कारण आज 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील। पहिला सामना जिंकला आहे लकी 11 मोठी देसाईच्या विरोधात जनमान क्रिकेट संघ नियोजन। त्यानंतरची लढत आपण पाहतोय सागाव विरुद्ध उंबारली वाडेकर विपक्ष कोणी आणि दहिसर विपक्ष जॉन्स 11 चेंज द गेम वडवली बी, अशा 8 लढती 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला आज पाहायला मिळतील। आणि कोणता संघ इथून आज खऱ्या अर्थाने विजय होऊन मेगा फायनल मध्ये दाखल होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। सामन्याला सुरुवात आणि चला पुन्हा एकदा आपण करूया परिवर्तन कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आवाज आमचे मलंगडचे नामवंत समालोचक। सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर एक अप्रतिम सिंगर म्हणून त्यांच्याकडे आम्ही सातत्याने पाहत असतो। आमचे बंधुतुल्य मित्र अर्थातच वेलवेट व्हॉइस ऑफ मलंगड भाग्यश्री म्हात्रे सर यांचा आवाज क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा दुमदुमणार आहे। ऐकत आमच्या सुमधुर मानेतून खेळाचं हे पूर्वार्ध। प्रथमेश ठाकूर ज्याने गाजवला रोहा यांचा आवाज तुम्ही नक्कीच या मायक्रोफोन वरून ऐकत होतात। या समालोचन क्षेत्रामध्ये उंच भरारी घेत असताना खरं तर रोहा या ठिकाणी जाऊन अनेक साऱ्या खेळाडूंचा परिचय घेणारे आणि कल्याण डोंबिवलीमधून खरं तर अशा समालोचनाची ज्याने सुरुवात केली, ज्या समालोचनाच्या माध्यमातून अनेक साऱ्या प्रेक्षकांना त्यांचा आवाज ऐकणं हे हवं असं वाटतं। ते आमचे मित्र प्रथमेश यांचा आवाज तुम्ही नुकताच ऐकला। दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात करत आहोत, ज्या ठिकाणी उंबारली टीमनं टॉस गमावून त्यांच्या वाटेला बॅटिंग आली। बॅटिंग आता आली आहे, सो आता त्या बॅटिंग लेंथ वरती त्यांना सुंदर बॅटिंग करावीच लागेल। त्या अनुमानाने राजकुमार आणि भावेशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि स्ट्रायकर बॉलर टीम सागावच्या माध्यमातून वेदांत होतो तयार। कदाचित आज सचिन म्हात्रे या स्क्वॉड मध्ये नाहीयेत, त्याची कमी थोडीशी भासेल टीम सागावला, कारण स्वतःचा व्यवसाय हे चालवणं खूप गरजेचं असतं। त्याच्यामुळे घेसर या ठिकाणी ते अंपायरिंग करताना पाहायला मिळतात। सो विश यू ऑल द बेस्ट, दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। पहिलाच बॉल लेंथ वरती होता, माहिती आहे समोर बॅट्समन अटॅक करण्याचा प्रयत्न करेल कारण पॉवर प्ले सुरू आहे, त्यामुळेच पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॉलरला मागणं ठरवायचं। त्या अनुमाने बॅटर सेट होता, वाईटचा इशारा अंपायर्सने दिला 1 फॉर दी ओव्हर। याच्या नंतर बाउन्सर बॉल हाताळू शकत नाही वेदांत। बॉटमहॅंडचा सुंदर वापर, शॉट थर्डमॅनला या ठिकाणी बॉल गेला, विकेट किपर थोडासा पुढे आला बॉलला फील्ड करण्यासाठी। या बॉलवरती मिळालेली सिंगल, टीमची धावसंख्या 2। मागच्या मॅच मध्ये खरं तर दीपेशी त्याच गोष्टीचा उच्चार करत होता की जर एखादा षटकार आला तर निळजे संघ एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचू शकतो, आणि एक्झॅक्टली तेच झालं। षटकार आला तिथे फायटिंग टोटल निर्माण झाली आणि मोठी देसाई त्या सामन्यामध्ये पराभूत झाली। राजकुमार साठी हा बॉल हाईटचा वापर करायचा होता, पण तो नो बॉलचा इशारा अंपायरचा आलाय। कदाचित बाउन्सर बॉल हा अतिरिक्त होता, त्या थोडीशी क्षमा मी व्यक्त करतोय, थोड्याशा तांत्रिक अडचणींमुळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला नाही, परंतु या काहीशा सेकंदापुरती जर आपण पाहिलं तर डगआउट थोडासा चिंतेमध्ये आहे, कारण राजकुमारची विकेट मैदानाच्या बाहेर लवकर जाणं म्हणजे दुःखाचं सावटच। कारण सुरुवातीच्या या ओव्हर मध्ये आपण प्रेडिक्ट करत असतो की प्रत्येक बॅटिंग करणाऱ्या टीमला पॉवर प्ले मध्ये चांगल्या धावसंख्येची गरज, आणि ती गरज
पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपली सलामीची जोडी आपण चांगला खेळ करण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये पाठवतो, परंतु राजकुमारसाठी एक असा बॉल आला ज्या बॉलवरती त्याला लिगली बाद घोषित केले गेलं अंपायर्सने. अर्थातच पंचांचा फिंगर अप झाला, सांगितलं की फलंदाज बाद आहे. सुरुवातीलाच ब्रेक थ्रो मिळवून दिलाय. वेदांत या टीमचा फ्रंटलाईन बॉलर आहे. बॉल पडल्यानंतर त्याचा बॉल वळेली थोडीशी गती तो प्राप्त करत असतो. त्याच अनुमानाने आपण सध्या तरी बघितलं तर राजकुमारची विकेट त्याच्या खात्यामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये ना आपण फील्ड पोझिशन बघावी लागते. त्या फील्ड पोझिशनच्या अनुमानाने ॲज अ बॉलर त्या बॉलरचं कार्य तेच असतं की कोणत्या फील्ड पोझिशनमध्ये फिल्डर सेट केलाय त्या अनुमानाने त्याला बॉल टाकायचे असतात. परंतु हा बॉल राजकुमारसाठी थोडासा अंगलत आला. विकेट मिळाली वेदांच्या खात्यामध्ये. ती विकेट पहिला बॉल वाईट वगळता आतापर्यंत टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 5. सुपर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही मित्रांनो लाईव्ह कव्हरेज तुमच्या समोर पोहोचवली जाते. या वाहिनीला अजूनही सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून क्रिकेटच्या घडामोडी तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळतील. ज्युनियर प्रेम भोईर मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला बॉल पाठवला गेला. बॉल चालला डीप मध्ये. काहीसा वेळ होता दोन्ही खेळाडूंकडे 2 धावा परावर्तित करण्याच्या आणि या 2 धावेने आता टीम पुढे सरकत असताना 7 या आकड्यावरती. एक सिंगल डबल सुद्धा येईल ना तरी या ओव्हरमध्ये जो कमबॅक झालाय ना तो कमबॅक थोडासा मोडला जाईल. त्यासाठी ज्युनियर प्रेमला पाठवलाय. त्याच्याच बॅटमधून आल्या दुहेरी धावा आणि या दुहेरी धावेने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 7. यावेळेला ऑन साइडला ताकदीचा वापर केला होता. फिल्डर थोडेसे पाहिले गेले तर थांबले गेले. का थांबले गेले तर त्याला असं वाटलं की पडल्यानंतर बॉल बाउन्स होणार नाही, परंतु बॉल अगदी त्याच्या हाताच्या वरून बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार. थोडंसं गवताचं गालिच आहे. बॉल पडल्यानंतर खाली राहील, परंतु तो अनुमान थोडासा चुकीचा ठरला. टप्पा पडल्यानंतर तो फिल्डर ज्या ठिकाणी फिल्डिंग करत होता त्याच्या हाताच्या अगदी वरून बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर ट्रॅव्हल झाला आणि या बॉलवरती मिळता धावा 4. 4ने आता स्थिती बदलली आहे टीमची धावसंख्या 11 आणि शेवटचा बॉल वेगाने टाकला गेलाय. वेदांची गती सोसावी लागली. टप्पा पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स खेळण्यासाठी थोडासा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळाला, तो म्हणजे प्रेमचा. अखेरकार पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 11. जिथे बॅटिंग करतोय संघ गावदेवी उंबारली. होता त्याच्या बॅटमधून एक तुम्ही चौकारी बघितलाय. 22चं आतापर्यंतचं योगदान जर पाहिलं तर सिंगलचं राहिलंय. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. मॅन्डेटरी पॉवर मध्ये जास्त धावा बनवू शकला नाही संघ उंबारली, परंतु आता दुसऱ्या ओव्हरला या ठिकाणी होते सुरुवात आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो मिलिंद. त्याने डीप मध्ये लॉंग ऑफ सेट केलाय. डीप मध्ये काऊ कॉर्नर लॉंग ऑन पूर्णपणे खुला आहे, परंतु मिड ऑन त्या ठिकाणी तैनात आहे. यावेळेला ऑन साइडला खेळाय जरूर फटका. अगदी रिझल्ट चांगलं मिळेल. या बॉलवरती मिळेल सिक्सर आणि नो बॉल सुद्धा पंचाने केला गेला घोषित, परंतु रेफर केला गेला थर्ड अंपायर कडे. सो आपण चेक करूया थर्ड अंपायर की या बॉलवरती नेमकं घडलंय काय. रिझल्ट तर चांगला मिळालाय. भावेश अगदी बॉलकडे बघत राहिला ज्या वेळेला त्याने स्ट्रोक एक्झिक्यूट केला. धावसंख्येची जी गरज होती ती धावसंख्येची गरज टीमला पूर्ण करू द्यायची आहे आणि त्या अनुमानाने सिक्सर तर जरूर आलाय, परंतु या बॉलवरती नेमकं काय आहे ते या ठिकाणी पाहावं लागेल. बॉलवरती आपण चेक करत आहोत की एक्झॅक्टली घडलंय काय. नो बॉल असेल तर एक्स्ट्राची धाव जरूर मिळेल, म्हणजेच या षटकाची सुरुवात थोडीशी अनलिगल बॉलने होईल, परंतु लिगल बॉल जर असला तर या बॉलवरती सिक्सरच तुम्हाला पाहायला मिळेल. आज ध्रुव 11 आई गावदेवी उंबारली खरं तर योगेश पवार प्रतिष्ठान या नावाने हा संघ खेळतो आणि त्यांच्या अपोजिट श्री दत्तकृपा क्रिकेट संघ सागाव. चेक करणार आहोत दोन्ही टीम साठी हा जो डिसिजन आहे ना तो अगदी इम्पॉर्टंट आहे, कारण या स्पर्धेमध्ये 8 संघांचा समावेश जरूर आहे, परंतु नॉकआउट ही मॅच, नॉकआउट या मॅच मधनं जो परास होईल त्याचा प्रवास इथे संपेल. परंतु या डिसिजन वरती
आपण थोडासा वेळ जरूर घेतोय कारण योग्य तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. या स्पर्धेच्या नियमावल्या इट्स नो बॉल सो इट्स अनलिगल डिलिव्हरी म्हणजेच 22ला मिळतील धावा 6 आणि एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये सुद्धा मिळेल म्हणजेच या 7 धावेने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 18. पण अंपायर्सने चेक केला ऍक्शन रिप्ले तुम्ही बघितला असेल आणि अंपायर सांगतात ऑन फील्ड की येणारा बॉल असेल फ्री हिट जहा भी मारो जिधर भी मारो आपकी मर्जी. फ्री हिटचा बॉल चांगल्या रीतीने टाकला गेला. माहिती आहे की डेफिनेटली आपल्याला जो नो बॉल जी चुकी आहे ती कंट्रोल करायची आहे आणि त्या अनुमानाने हा कंट्रोल करणारा बॉल. ॲज अ बॉलर जेव्हा तुमच्या समोर अशी सिच्युएशन येते ना जिथे तुमच्या समोर अगदी थोडासा प्रेशर असतो तेव्हा त्या प्रेशराइज बॉलला तुम्ही कंट्रोल करू शकता. त्यासाठी उत्तम उदाहरण होतं मिलिंदचं. त्याच्यावरती नो बॉलवरती सिक्सर आला. त्यानंतर त्यांनी खोलवर टप्प्याचा बॉल लेंथ थोडीशी पुढे ठेवण्यात त्यांनी पसंती दिली गेली आणि तिथे फक्त सिंगल मिळत असताना सिंगलने टीमची धावसंख्या 19. स्ट्रायकिंगवरती प्रेम होती. ऑन साइडला वलवला गेलाय. ताकद जरूर होती. या बॉलवरती सिंगल झाली. सेकंडचा कॉल. स्ट्रायकिंगवरती फेकी आली आहे जरूर पण तो इथनं 2 धावा रोखू शकला नाही. तो म्हणजे संघ सागाव. ध्रुव 11 गावदेवी उंबारली आज मैदानाच्या आतमध्ये जेव्हा एक विकेट गेली होती ना तेव्हा प्रेमला अगदी अशा सिच्युएशनला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं ज्या सिच्युएशनला त्याला कंट्रोल करायची होती. प्रेमने ती सिच्युएशन आता कंट्रोल केली आहे. मैदानाच्या आतमध्ये अजूनही सिनियर प्रेमचं जाणं बाकी आहे. ओव्हर द विकेटने सुंदर फटका. पॉवर प्ले सुरू. त्या पॉवर प्लेचा वापर केला गेला. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला गेलाय. या बॉलला सीमारेषे पलीकडे मिळतील धावा 4. हा चौकार. त्या नियमावलींचं उल्लंघन तुम्हाला करायचं नाहीये. फिल्डरला खरं तर जेव्हा जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये अशा क्रुशियल मोमेंटला बघत असतो जेव्हा फिल्डर किंवा बॅट्समन किंवा बॉलर जेव्हा रिव्ह्यू थर्ड अंपायरकडे रेफर करत असतो तेव्हा कोणताही 12th मॅन थर्ड अंपायर चेक करत असताना अंपायरच्या जोडीला जाऊ नका अन्यथा तुम्हाला पेनल्टी मिळू शकते. या नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्या अनुमानाने आम्ही तुम्हाला या स्पर्धेच्या ज्या काहीशा मेन अटी आहेत त्या अटी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की प्रत्येक टीमला फक्त एक रिव्ह्यू आहे. अंपायर्सला जर काहीशा शंका वाटल्या तर अंपायर्स रिव्ह्यू मैदानाच्या आतमध्ये थर्ड अंपायरकडे पोहोचू शकतात. जो टॉस आणि विकेट हा जो आपल्या कल्याण डोंबिवली क्रिकेटचा जो नियम आहे तो नियम आम्ही तुमच्यापर्यंत आधीच पोहोचवलेला आहे की विकेट आणि टॉस याचा पहिला विचार केला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला 2 बॉल चॉईस करायचे आहेत. मग 2 बॉल नंतर तो बॉल हरवला फुटला किंवा खराब झाला तर तुम्हाला बॉल चॉईस करता येणार नाही. मॅनेजमेंट कमिटी जो बॉल तुमच्यापर्यंत पोहोचवेल तोच बॉल घेऊन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळायचा आहे. ही नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. फलंदाज बाद झालाय. 2 चौकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले तब्बल त्याचा धावपलक जर आपण पाहिला गेला तर 12 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती त्याने आपल्या टीमला सांभाळलं गेलं आणि मैदानाच्या आतमध्ये आता टीमचा कॅप्टन टीमचा सरसेनापती प्रेम भोईर या टीमला सांभाळणं ही त्याची नेहमी ओळख राहिली आहे. समोर कोणताही बॉलर असो त्या बॉलरला मागडं ठरवणं षटकारांचा राजा या खेळाडूला ओळखलं जातं आणि तोच सध्या स्ट्रायकिंग एंडवर. बॉल लेंथ पुढे होती. फटका खेळण्यासाठी थोडासा संघर्ष होता. समोरती बॉल टाकल्या कारणाने फुटवर्क नव्हतं. प्रेम भोईरचं जागेवरून खेळण्याचा प्रयत्न समोर चॉप करायचा होता. फील्ड पोझिशन पाहिली होती. सांगतात प्रेम की इनसाइड आउट खेळायचा होता परंतु बॅट अँड बॉलचं या ठिकाणी कनेक्शन नाहीये आणि या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 5वा चेंडू या ठिकाणी डॉट फेकत असताना या ओव्हरमध्ये आतापर्यंत 1 चौकार 1 दुहेर 1 सिंगल 1 नो बॉल वरती सिक्सर सुद्धा आलेला आहे. ओ द विकेट. शेवटचा बॉल होता कमी गतीचा व्हेरिएशन फसवलं गेलं. थोडासा गतीमध्ये मिश्रित केला जाणारा हा बॉल थोडासा पाहिला गेला तर कमी गतीचा आला. अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना ध्रुव 11 गावदेवी उंबारली टीमचं धावपलक 25 या आकड्यावरती. स्थिती आहे. दुसऱ्या बाजूला 2 ओव्हरमध्ये स्पेशली पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये दोन्ही गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 परंतु जे 2 विकेट पडलात ना ते ही इम्पॉर्टंट राहिले. भावेश आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळलाय. त्याच्या बॅटमध्ये आल्या धावा 8. प्रेम भोईरने आपल्या डावाची सुरुवात केली 2 डॉट बॉलने. तोही थोडासा चिंतेमध्ये असेल
की येणाऱ्या बॅट्समन वरती जास्त प्रेशर नको. सेकंड इनिंग मध्ये त्या धावा आपल्याला डिफेंड करायच्या, त्याच्यामुळे डिफेंडेबल आकडा म्हणजे 50च्या पुढे उंबारले संघाला पोहोचायचंय आणि त्यापर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष जरूर करेल. बावेसाठी हा बॉल प्लेस करण्याचा प्रयत्न, आकला गेला फटका. शफल जास्त झाले, थोडेसे जास्त पुढे गेले, ऑफस्टॉम वरती जास्त वेगाने बॉल टाकला होता आणि इथनं सिंगल मिळते. सन्माननीय रुपेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती करेन या वेलकम तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. या बॉलरकडे खरं तर ना गती सुद्धा आहे. वेदांना पहिलाच फेल हाताला तेव्हा त्याने धावा दिल्या 11. त्या ओव्हरमध्ये आपण त्याची एक विकेट बघितली जिथे बाद झाला राजकुमार आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आला आणि पहिलाच बॉल काय वेगाने फेकला गेला त्याने. प्रेम समोर हा बॉल आही वेगाने टॉस झाला, चेंडू प्रेमला समजला नाही आणि प्रेमचा हा तिसरा डॉट बॉल. प्रेम एवढा संघर्ष करताना ना या हंगामामध्ये तुम्ही खूप कमी पाहिला. जरूर त्याचा फॉर्म हा टेम्पररी जरूर असो, त्याचा क्लास तो दाखवत असो. फॉर्म मध्ये कधी कधी प्रेम नसला की सुरुवातीलाच तो प्रमोट होत नाही, परंतु आता जिम्मेदारीने तो 4थ्या क्रमांकावरती प्रमोट झालाय. परंतु 3 चेंडू त्यांनी डॉट खेळल्यात. 4था बॉल बचाव केला गेला, स्वतःचा बॉडीवरती येत होता बॉल, हलक्या पद्धतीने समोर प्लेस केलं गेलं. डीप मध्ये लॉंग ऑनला सूरज होते, ते चेंडू खाली वळले गेले, त्याने बॉल फील्ड केला गेला आणि या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगल डबल का होईना, परंतु एका ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका चौकार किंवा षटकार जर आला ना तर मागच्या मॅच मध्ये जसा निलजे संघ एक फायटिंग स्कोर पर्यंत पोहोचला होता ना तशा प्रकारे उंबारली संघ पोहोचू शकतो. परंतु त्याच्यासाठी आक्रमकता हवी आहे. आता 4 चेंडू मध्ये फक्त सिंगल बनली प्रेमची. त्या दरम्यान भावेश खूप चांगला खेळतोय. भावेशसाठी हा बॉल लेग स्टंप वरून अगदी थोडासा वळवण्यात आला आणि पडल्यानंतर जी वेदांची हाईट आहे ना, जो वेदांचा निर्धारित टप्पा आहे ना, त्या टप्प्याने खरं तर सपोर्ट केलाय. ॲज अ बॉलर जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्हाला रीड करावं लागतं बॅट्समनला. कदाचित भावेशला त्याने रीड केलेलं असावं. भावेशची उंची जर बघितली गेली तर थोडीशी कमी, त्याचाच फायदा उचलतोय कारण बाउन्सर बॉल त्याच्यासमोर तो हाताळतोय. यावेळेला मागे खेळला सुंदर फटका, फक्त गतीचा वापर, बॉलच्या मिरिट मध्ये येऊन केले, बॉलच्या रेषेमध्ये दुसरी धावीचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि 2 धावा कंप्लीट सुद्धा केल्यात. काय फटका होता, या फटक्यामध्ये यशस्वी ठरला, परंतु त्या झोन मध्ये फिल्डर होते. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग पॅक होतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये तो बॉल गेला, तिथे मिळाल्या धावा 2. टीमचं धावफलक आता 29 वरती. बॉल समाप्त झाल्यात 5 शेवटच्या बॉलचा या ठिकाणी खेळ शिल्लक जिथे आहे वेदांत. वेदांचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस बॉल होता, वळवला गेलाय तो म्हणजे रिव्हर्सच्या माध्यमातून. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर केलंय परंतु प्रेम होईल पोहोचला गेलाय. तिसरीचा प्रयत्न करणार नाही कारण फिल्डर त्या ठिकाणी बॅकअपला आहेत. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 31. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होईल, जोपर्यंत बसतील प्लेयर पाणी पीत तोपर्यंत जाऊया आपण डीजे दिलदास कडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत. डीजे खर तर मुलसे पाटील मधला एक डायलॉग आहे की मारायचं तर टॉपच्याला मारायचं आणि सर्जा डिस्कोने अनेक वर्षे तेच केलंय. ज्या ज्या गाड्या मारल्या त्या टॉपच्या मारलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती आधारित असणारं हे संगीत. खर तर शर्यती क्षेत्रामध्ये खर तर विष्णू पाटील, फक्त विष्णू पाटील हे नाव नाही तर विष्णू याच्या नंतर शेठ लागतं म्हणजे विष्णू शेठ पाटील आणि तेच सर्जा डिस्कोचे मालक आणि त्यांचे सुपुत्र हर्षद या ठिकाणी आहेत. खूप प्रेम आहे त्या बैलांवरती कारण अनेक साऱ्या क्रीडांगणावरती तुम्ही चकडामध्ये त्यांचं नाव बघितलं. या दरम्यान विकेट मिळाली असती परंतु प्रेम पोहोचला गेला. इथं 2 धावा मिळतात आणि 2 धावेने टीमची धावसंख्या 33. रोहित साठी पारितोषिक आहे की हर्षद पाटील यांच्या माध्यमातून ते पारितोषिक 2000चं. जर लागोपाठच्या 3 विकेट जर त्याचा बॉलिंग वरती त्यांनी मिळवला गेला तर हर्षद यांच्याकडनं मिळतील त्याला 2000.
मित्रप्रेम रोहितवरती भरपूर आहे आणि त्याच मित्रप्रेमानुसार त्यांच्यासाठी हे पारितोषिक आम्ही या ठिकाणी अलॉटमेंट करत आहोत. 2 धावेने टीमची धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 33. ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय रोहित. ओव्हर द विकेटने उचलला गेलाय. सुंदर फटका एक्झिक्यूट केला गेलाय तो म्हणजेच आपल्या अगदी पाहिलं गेलं तर या ठिकाणी कॉम्बॉक्स समोर बॉल चला बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. होता स्लॉट मध्ये आणत असताना डीप मधलं प्रोटेक्शन चेक करून डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला खरं तर बेस्ट फिल्डरच्या ट्रॉफीला त्याने हिट केलं गेलं, परंतु बेस्ट बॅट्समन बनण्याचे स्वप्न मैदानाच्या आतमध्ये प्रेम भोईर दाखवतोय. यावेळेला अजून एक खेळण्याचा प्रयत्न, परंतु हलकीशी कडा बॉल थोडासा खाली राहिला. रोहितचा टप्पा पडल्यानंतर रीड केली गेलेली लाईन ऑफसमवरती त्याला खेळायचं होतं, परंतु षटकारानंतरचा थोडासा शांत ठेवणारा बॉल रोहितच्या माध्यमातून इथनं समोर पिच केला गेलाय तो म्हणजेच प्रेम भोईरच्या. षटकारां टीमची धावसंख्या 39. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेट प्रेमसाठी हा बॉल थोडासा पाहिला तर हाही बॉल खाली राहिला. अगदी संभ्रम पडला प्रेमला की बॉल आला कसा, एस्टनवरती गेला कसा. इथनं विकेट महत्वाची मिळत असताना प्रेम भोईर टीमचा कॅप्टन बाद. टीमचा कॅप्टन सुरुवातीपासून संघर्षच करत होता, कारण सुरुवातीला त्याचे 3 चेंडू डॉट आले. एकंदरीत त्याने 8 बॉल खेळले. 8 बॉल मध्ये त्याने बनवल्या धावा 9. दुसऱ्या बाजूला भावेशचा जर आपण विचार केला ना तर भावेशला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाली नाही, कारण आतापर्यंत त्याने बॉल जर पाहिले गेले तर फेस केले गेलेले ते म्हणजे 7 बॉल मध्ये त्याच्या 2 दुहेरी, 1 षटकार, 3 एकेरी धावा पाहायला मिळाल्यात. म्हणजेच तो इंडिव्हिज्युअल चांगल्या धावसंख्येवरती खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन इंटर झालाय तो म्हणजेच केवल साठी हा बॉल थोडासा वलवला गेला. लागोपाठची दुसरी विकेट. विकेट किपरच्या हातामध्ये केवलची झेल. फलंदाज परतेल जाईल तसा मैदानाच्या बाहेर येईल. केवल बॅक टू द डगआउट. मध्ये चालाय आशुतोष, परंतु खर तर साहिलचे आता कमी वाजते. साहिल एक असा या टीमकडे फलंदाज आता मिळाला गेलाय ज्या साहिलच्या माध्यमातून अनेक वेळा उंबारली संघ सुटकेचा श्वास सोडत असे. ज्यावेळेला बॅटिंग मध्ये कमकुवतपणा उंबारली संघ सोसत असतो तेव्हा साहिल अगदी त्या सिच्युएशनला हँडल करत असतो. ती कुठेतरी आता कमी वाजते. बॉल केवळचा खेळण्याचा ऑनसाइडला प्रयत्न होता. त्यालाही वाटलं की रोहितने जसा प्रेमला बॉल टाकलाय समोर त्याने लोव फुल टॉस टाकला होता तसा माझ्यापर्यंत बॉल येईल की काय, परंतु गती कमी होती. टप्पा थोडासा येण्या अगोदर त्याने बॅटचा फ्लो वाढवला गेला. बॅटच्या टो एंड वरती बॉल विकेट किपरच्या हातामध्ये ती झेल तुम्हाला पाहायला मिळाली आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हॅट्रिक कंप्लीट झाली तर हर्षद पाटील यांच्याकडनं मिळतील 2000 रुपये रोहितला. मैदानाच्या आतमध्ये गेला आशुतोष, एक चांगला बॉलर सुद्धा आहे, परंतु आता क्रमांक 6 वरती तो बॅटिंग करण्यासाठी गेलाय. हॅट्रिक बॉल. रोहित तयार. हॅट्रिक बॉल होता. समोर टप्पा पडल्यानंतर बॅटी वेगाने फिरली, परंतु ऑप्शनच्या बाहेर होता. अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये होईल 8. धावफलक आता जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावरती. निदान राजकुमार आणि प्रेमलाही वाटत असावं की या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका यावा. ओव्हर द विकेटने चर्चा केली होती, परंतु बॉल मध्ये फिल्डर वळतो त्या ठिकाणी वेदांत झेलचा प्रयत्न. कॅच ड्रॉप झालीये आणि या बॉलवरती खर तर मिळतील धावा 2. रोहितला 2000 मिळाले असते, परंतु कॅच या ठिकाणी झाले ड्रॉप, परंतु गुड एफर्ट्स. वेदांतचं आपण कौतुक करू की डीप मधून जाणं, डीप मधून खरं तर बॉलला पाहणं, बॉलकडे वळणं, त्या बॉलवरती नजर ठेवणं, खाली पायांच्या काय आहे की नाही त्या गोष्टी काहीच विचारत नसतात. वेदांत पडला जरूर, परंतु त्यातला हातामध्ये तुम्ही झेल कन्वर्ट करताना बघितलं नाही. अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 42. एक सन्मानजनक स्कोर आता राहिलाय उभा. शेवटच्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिले तर काहीशा धावसंख्या जर आल्या तर अजूनही चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो उंबारली. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश कोहली. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करेन की इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस साठी यायचंय. सन्माननीय सुभाजी ठाकूर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे.
मंचावरती विराजमान होऊन तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचं आम्ही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आदर्श क्रिकेट संघ पडले आयोजित आदर्श चषक 2024 या वर्षाला आपण निरोप देणार आहोत. नवीन वर्षाला सुरुवात करणार आहोत, परंतु निरोप देण्या अगोदर एक यशस्वी स्पर्धा आणि या यशस्वी स्पर्धेने या वर्षाचा निरोप आपण घेणार आहोत. देखणं आयोजन दिमागदार. अनेक वर्ष या क्रीडांगणावरती या स्पर्धेचा आगाज होत आलाय आणि ती स्पर्धा मित्रांनो तुमच्या डोळ्यासमोर आहे. अर्थातच आदर्श क्रिकेट संघ पडला आयोजित आदर्श चषक. शेवटच्या ओव्हरमध्ये आला हरेश, त्याच्यासमोर भावेश. टीमची धावसंख्या 42. ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला. तिथे फिल्डर आहेत, जरूर प्रयत्न करतील, परंतु त्यांच्या प्रयत्नांना अपयश. पहिलाच बॉल फेस करत असताना येतोय भावेशच्या बॅट मधला हा चौकार. रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेला, बॅट्समन रिव्ह्यू आहे. सो आता या ठिकाणी आपण चेक करूयात की या बॉलवरती काय घडेल. प्रत्येक टीमकडे एक एक रिव्ह्यू आहे, त्या रिव्ह्यूचा फायदा उचलायलाच हवा. त्याचा विचार केला गेला भावेशने. रिझल्ट चांगला मिळालाय, परंतु या रिझल्ट वरती अजून काहीसा बेनिफिट मिळेल का ते पाहावं लागेल की लिगल डिलिव्हरी की अनलिगल डिलिव्हरी. आपण चेक करत आहोत. प्रसाद सर आहेत, प्रसाद सरांच्या माध्यमातून योग्य तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. खरं तर एक नो बॉल आला होता दुसऱ्या ओव्हरमध्ये, मिलियन नो बॉल, त्याच्यावरती सिक्सर, परंतु या बॉलवरती चौकार जरूर आलाय. नो बॉल आला तर पुढे अजून सरकेल संघ उंबारली. आपण चेक करूयात. वेलकम सिद्धू पाटील. नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल श्री गणेश क्रिकेट संघ कोणीचा अपोजिट जय जलेश्वर वाडेघर. आज रुचिता 11 वाडेघर या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल. थोडासा वेळ जरूर आपण या डिसिजनला घेत आहोत, कारण प्रत्येक डिसिजन दोन्ही टीमसाठी तेवढेच महत्वाचे असतात. ज्या वेळेला आपण एक चांगल्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जातो तेव्हा प्रत्येक डिसिजन आपल्यासाठी जे महत्वाचे असतात ते अंपायरच्या माध्यमातून आपण सॉल्व्ह करत असतो. परंतु आता आपण चेक करणार आहोत की या बॉलवरती नेमकं घडलंय काय. हा बॉल लिगल आहे की अनलिगल. दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या नजरा आता सध्या तरी प्रसाद सर यांच्याकडे वळल्यात की या बॉलवरती नक्की घडेल काय. सागाव टीमला सुद्धा माहिती आहे की सोमनाथ सारखा गोलंदाज त्याच्या समोर अटॅक करणं, या सगळ्या गोष्टी सेकंड इनिंग मध्ये आपण कंट्रोल करण्यासाठी जरूर ते प्रयत्न करतील. बॅटिंग वरती असणारा वार, त्यांचा वार पलटवारही तो करू शकतो. या टीम मध्ये आशुतोष सारखा बॉलर आहे, त्याच्यामुळे एक एक धाव खूप महत्वाची. इट्स फेअर डिलिव्हरी. सो हा लिगल बॉल आहे, वेस्ट फाईट नव्हता. चेक केला पंचाने प्रसाद सरांनी की हा बॉल लिगल आहे, म्हणजेच या बॉलवरती मिळतील फक्त धावा 4 आणि या 4 धावाने 46 वरती आता धावफलक पोहोचलं गेलाय. अजूनही 5 बॉल आहेत. विचार करावा लागेल, कारण आतापर्यंत आघाडीला गेलेला भावेश मैदानाच्या आतमध्ये निदान अजून एक मोठा फटका यावा. ओव्हर द विकेटने खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढायचा होता, परंतु थाय पॅड वरती आदळला. थोडासा पुढे आला, शफल झाला होता. सांगतात स्वीप करायचा होता. स्वीप जर केला असता तर कदाचित जास्त धावा मिळाल्या असत्या, परंतु इथनं समोर ठेवलेला बॉल खेळण्यास थोडासा पाहिला गेला तर वेळ गेला. त्या अनुमानाने इथनं सिंगल धाव कंप्लीट करत असताना लेग बायची धाव टीमच्या टोटल मध्ये होते ऍड. टीमची धावसंख्या 47. आता सध्या तरी परिस्थिती ना उंबारे टीमची खूप चांगली आहे, कारण ज्या धावा 2 ओव्हरमध्ये कंट्रोल झाल्या नव्हत्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये कंट्रोल झाला, चौथ्या ओव्हरमध्ये बनल्या आणि आता 5व्या ओव्हरमध्ये सुद्धा धावा बनायला सुरुवात झाली आहे. आला हरेश. हरेशने 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेल्यात आणि 2 चेंडू मध्ये त्याने खर्च केला धावा 5. समोर आशुतोष. फुल टॉस बॉल समोर प्लेस केला गेलाय. ताकदवर फटका होता आणि जवळपास फिल्डरही नव्हता. अगदी सरळ बॉल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार. धावसंख्येचं टार्गेट, परंतु आता 50 आकडा ओलांडलेला आहे उंबारलीनं. धावसंख्या बनला गेल्या 51. आतापर्यंत बॉल समाप्त झाल्या 3. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रेम तेच सांगतात की निदान अजून एक मोठा फटका आला तर आपण 55चा क्रॉस जाऊ शकतो. ओव्हर द विकेटने कंट्रोल करायच्या धावा, त्या अनुमानाने हरेशचा चांगला बॉल राहिला. ज्याप्रमाणे भावेशला त्याने बॉल टाकला पुढ्यात, आता हा बॉल जर पाहिला गेला तर थोडासा मागे टाकण्यात आला. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न विकेट कीपर तुम्हाला पाहायला मिळाले, त्याने बॉल फेल्ड केला. एक सिंगल मिळते. सिंगल टीमची धावसंख्या 52. एक असा बॉल आता खरं तर हरेशला पाहिजे जिथे त्याला विकेट किंवा डॉट बॉल मिळेल, कारण या ओव्हरमध्ये एकही डॉट बॉल नाहीये.
एक लेग बायची, 2 लेग बायची आली, लेग बायच्या धावा आले, 2 चौकार सुद्धा आल्यात. ओव्हर द विकेटने समोर खेळतात. अगदी पाहिलं ताकदीचा वापर होता, फिल्डर होते त्या ठिकाणी वेदांत. आता कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. एक रनिंग कॅच संपादित करत असताना विकेट मिळेल ती म्हणजेच भावेशशी सलामीला गेला होता भावेश. तो परत मैदानाच्या बाहेर लागणारा हा झटका टीम उंबारलेला. धावसंख्या असताना 52. आतमध्ये क्रमांक 7 वरती खेळण्यासाठी गेलाय. त्याला शेवटचा बॉल फेस करायचा आहे. कदाचित या बॉलवरती सिंगल डबल बनवण्याचा त्याचाही प्रयत्न असेल, कारण 50 क्रॉस केली आहे टीम ध्रुव 11 गावदेवी उंबारळीनं. शेवटचा बॉल मागे खेळलाय भास्करने. खूप चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केला हा बॉल आणि बॉल पाठवला गेलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या षटकाराने समाप्त झाली फर्स्ट इनिंग. या फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना धावा बनल्या गेल्यात 58 आणि 59 धावसंख्येचं लक्ष्य असेल ते म्हणजेच ध्रुव 11 या टीम समोर आता बॅटिंग करावी लागेल श्री दत्तकृपा सागाव टीमला. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. खंडू ब्रूट जे खार्डीचे आहेत त्यांच्या शुभ असे आपण हा टॉस संपन्न करूयात. तो म्हणजे श्री गणेश कोणी आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच रुचिता 11 जय जलेश्वर वाडेकर. आणि तुमच्या समोर टॉस बॉक्स मध्ये जुळतील ते म्हणजेच प्रथमेश ठाकूर आणि नेक्स्ट इनिंग मध्ये त्याचाच आवाज तुम्ही ऐकाल. तर चला टीम खोनीचे कॅप्टन आपण देखील तयार राहा. टीम खोनीचे कॅप्टन खोनी संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण यायचं जय जलेश्वर वाडेकर टीमचे कॅप्टन स्वतः सिद्धू पाटील आमच्यासोबत जोडले गेलेत. सो रिक्वेस्ट असेल कोणी टीमचे कॅप्टन आपण देखील या. कोणी संघाचे संघनायक वारंवार आम्ही कॉल करतो आपल्याला. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणे कंपल्सरी गरजेचं आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत आणि टॉस आपण कंप्लीट करतोय. रुचिता 11 जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध खोनी मध्ये ही लढत. येस टेल्स आलेला आहे. येस टॉस इथे जिंकला. प्रथमतः जास्त वेळ घेणार नाही, सामना आपल्याला सुरू करायचा आहे. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 5 षटकांचा सामना आणि समोर वाडेकर संघ आहे. नेहमीच वाडेकर संघाचा फिरकी अटॅक हा भरपूर चर्चेत राहिलाय. सो त्यांचा अगेन्स्ट किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? असं मनामध्ये काय नाही, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि डिपेंड करण्याचा प्रयत्न. ओव्हरऑल या संपूर्ण आयोजनाबाबत काय सांगशील? 2 दिवस सलग क्रिकेटचा महासंग्राम या क्रीडांगणावरती रंगेल. ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत. संपूर्ण आयोजनाबाबत काय सांगशील? आदर्श चषक पडलेगाव बद्दल. आदर्श क्रिकेट संघ दरवर्षी चांगलाच आयोजन करतो आणि यावर्षी पण चांगलाच आयोजन केलेलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुला मॅचसाठी असतील. सिद्धू टॉस आपण गमावलेला. टॉस महत्वपूर्ण होता. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं. मनासारखं होतं, फिल्डिंग करायला मिळते. सो बॉलिंग करताना पहिल्या सत्रामध्ये किती धावांपर्यंत समोर खोनी संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच 45-50 रनांपर्यंत रोखू त्यांना. ओव्हरऑल आज जय जलेश्वर वाडेकर संघ म्हटलं की फिरकीचा माहेरघर म्हणून संबोधलं जातं, पण आज प्लेइंग 11 स्क्वॉड मध्ये काही चेंजेस आहेत का? जो नॉर्मल रेग्युलरला आपली जी टीम पाहायला मिळते त्या स्क्वॉड सोबत आपण मैदानामध्ये उतराल? नक्कीच टीम मध्ये चेंजेस तर आहेत, कारण की अतुलच्या हाताला त्या दिवशी बॉल लागलाय. अतुल आला नाही खेळायला
पण आणि आता बॉलर पण थोडे मार खातात, तर आम्ही थोडे प्लॅनिंग करूनच आलो आहे, पुढे मागे बॉलिंग अटॅक वापर करू. क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. आणि टॉस बॉक्स मधून रुचिता 11 संघाचे पुरस्कर्ते जनार्दनजी म्हात्रे साहेबांसाठी शुभागमन झालं. वेलकम जनार्दन दादा, आपलं देखील स्वागत आहे. टॉस बॉक्स मधून अर्थातच नाणेफेकीच्या कक्षातून माहिती अशी येते, टॉस इथे जिंकलाय खोनी टीमचा कॅप्टन आणि प्रथम बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय रुचिता 11 जय जलेश्वर वाडीकर या संघाला. तर कोणत्या प्रकारचा वेळ विलंब न करता आपण लगेचच इथून थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये वळतोय. सामना सुरू झालाय, दुसऱ्या सत्राची झाली सुरुवात. पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकलात आपण वेलवेट व्हॉइस ऑफ मलंगड अर्थातच भाग्यश्री म्हात्रे सरांचा. आणि आता द्वितीय सत्राची वेळ झाली आहे. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले ते षटक हाताळण्यासाठी ध्रुव 11 आई गावदेवी उंबारली संघासाठी गोलंदाज आपण पाहतोय अर्थातच राजकुमार. मोठा अनुभव आहे, मोठा अनुभव. आणि खर तर टीम उंबारली अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. बघा प्रेम तर असला आपण सामन्याला करतोय सुरुवात. खेळाचं दुसरं सत्र आपण पाहतोय. सूरज आणि चिन्मय सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. पहिलाच बॉल साइड ऍक्शन आला आणि त्याला पाठवलं. फुल टॉस बॉलचा फुल टोल वसूल केला. पूर्णतः खरपूस समाचार घेतलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्याच बॉलवर मोठा तडाखा, 6 धावा, षटकार. नॉन स्ट्रायकिंग इनवरती, पण नेहमीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये धुवाधार बॅटिंग साठी जो ओळखला जातो अर्थात सध्या सूरज स्ट्रायकिंग इनवरती आपण पाहतो. षटकार ठोकलाय आणि 6 धावांनी सुरुवात केली आहे. सूरज आहे स्ट्राईकवर. यावेळेस फटका चांगला आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन वरून पाठवलंय. बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरजचं आक्रमण, सागावचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सागाव म्हटलं की खऱ्या अर्थानं आमचे ज्येष्ठ समालोचक ज्यांचं सातत्याने गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आवाज दुमदुमताना आपण पाहतोय.
भाऊ पाटील सर खरं तर त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीने स्वागत करतोय. ते देखील ऑनलाईन आमच्यासोबत जोडले गेलेत. वेलकम भाऊ पाटील सर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. ऑफ साइड मध्ये यावेळेस स्पोर्ट्स करण्याचा प्रयत्न, पॉइंटला फिल्डर एक चोरटी धावी ते मात्र भरपूर वेगानं पूर्ण झाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि आता स्ट्रायकिंग इन वरती चिन्मय लापामध्ये डावखुरा त्याचा एक विस्फोटक फलंदाज आहे. नामवंत क्रिकेटपटू आणि यंदाच्या संघामध्ये भरपूर चांगले प्रदर्शन त्याचं आपल्याला पाहायला मिळेल. या संघात SSCC चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा प्रबळ दावेदार राहिला. राजकुमार गोलंदाजी मार्कवर साडम ऍक्शन आले. ब्लॉकोचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चिन्मय लेदर बॉल क्रिकेट देखील खूप चांगला खेळतो आणि त्या अनुषंगाने त्याचे स्टान्स पाहू शकता, त्याचं एक्झिक्युशन पाहू शकता, त्या टायमिंग पाहू शकता, बेमिसाल आहे. आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. डबल मिळाली, धावसंख्या 2 ने पुढे आता 15 या आकड्यावरती, 15 रन्स ऑन बोर्ड. एकंदरीत टार्गेटचा विचार केला तर 59चं टार्गेट 58 झालेलं आहे. त्यामुळे कुठेतरी 59चा पाठलाग करताना ही जी सुरुवात झाली ना ती भरपूर सुंदर झाली आहे. यावेळेस देखील इनफिल्डच्या डोक्यावरनं गॅप शोधलाय. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक फलंदाजीला सुरुवात झाली. लाजबाब देखना, बेमिसाल चेंडू सीमा पार, दाबा मिळतील चाल, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, चौकार. आणि खर तर स्टार्स प्रॉपर चिन्मयला आपण पाहतोय, प्रॉपर एक्झिक्युशन त्याचं आपण पाहत असतो. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन नव्हतं, 4 मिळाला. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि पॉवर पॅक बॅटिंग देखील. नेक्स्ट बॉल साइड ऑफ ऍक्शन, ड्राईव्ह करण्यास भाग पाडलाय. सिंगल कंप्लीट. चिन्मय हो म्हणतोय की नाही, थांबवलंय आणि शेवटच्या बॉलवरती मिळाली सिंगल. धाबा संख्या 1 ने पुढे. पहिल्या षटकाचा अंत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धाबा दाफलकावरती, 20 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. फ्लाइंग स्टार्ट, ग्रेट सुरुवात, आपण स्वप्नवत सुरुवात मिळाली. आणि सागाव म्हटलं की आमचे सचिन दादा नेहमीच त्याची आम्ही आठवण काढतो, पण आज खरं तर ते संघामध्ये उपस्थित नाही आहेत आणि सागाव संघाला कुठे ना कुठे त्यांची कमी जाणवत्या. पंचांच्या भूमिकेमध्ये मला वाटतं घेसरच्या स्पर्धेमध्ये ते सध्या तिथे उपस्थित आहेत. 59चा पाठलाग करताना 20 झाल्यात. धावसंख्या 20, 20 रन्स ऑन बोर्ड. 59चा पाठलाग करायचा. चांगली सुरुवात झाली. मी तर म्हणेन सूरजच्या बॅटमधनं 2 विस्फोटक फटके आपण पाहिले. खर तर जो लॉंग ऑनच्या वरून खेळला ना तो पाहण्याजोगा फटका होता. काय खोदून काढला होता गोलंदाजी मार्कवर. ज्युनियर प्रेमला आपण पाहणार आहोत. या खेळाडून देखील इम्प्रेस केलंय प्रचंड प्रमाणावरती. या खेळाडूची देखील चर्चा झाली आहे आणि आता ज्युनियर प्रेम गोलंदाजी मार्कवरती सज्ज होता. प्रेम तयार. 20 धावा झाला. षटक क्रमांक 2. पॉवर प्लेचं 2रं षटक. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर ऑप्शनच्या बाहेर. बराच बाहेर नाही, खूपच बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अवांतर धाव आणि अवांतर धाब्याने धावत संख्या देखील पुढे सरसवली जाते. 21 वर धाव फलक. पंचाची त्रिमूर्ती आपण पाहतोय. आमचे रमेशजी म्हात्रे सर असतील, त्यासोबत प्रसादजी सहस्त्रबुद्धे सर असतील आणि नक्कीच पडल्याचे आमचे सचिनदादा ठाकूर असतील. त्याचं कौतुक आहे बघा. यावेळेस फटका सुंदर होता. ऍक्शन रिप्ले नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. कसा एक्झिक्युशन झालं या फटक्याचं. येस, क्या बात आहे. सुंदर एक्झिक्युशन तुम्हाला पाहायला मिळेल. समोर सरळ बॅटने लॉफ केला होता. अगदी इनफिल्डला भेदत असताना चौकार मिळाला. चौकारने धावत संख्या आकार घेते. धावत फलक आता मात्र 25 वर आले तुम्हाला पाहायला मिळेल. दिलदास करतर पाठलाग 69 धावांचा करायचा. 59 माफ करा, 59. ऑफ साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये. 59चा पाठलाग करत असताना आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन झालंय. 2 चौका ठोकले चिन्मयनं आणि त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय. 25 वर लागणारा धक्का पहिला सागाव टीमला.
आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये जबरदस्त सामने तुम्हाला पाहायला मिळतील आणि खरं तर जे प्रेक्षक घर बसल्या ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत supersports.in खरं तर supersports.in म्हटलं की लवकरच आज 15,000 सबस्क्रायबर्स त्यांचे देखील पूर्ण होतील त्यामुळे घरबसल्या ऑनलाईनचे प्रेक्षक या नक्की स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खरं तर काय घडलंय हास्यमय क्रिकेट बघा सागावच्या डगआउट मध्ये पूर्णपणे हास्यजनक वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. याचं कारण दुसरी धाव जी मात्र मिळाली ती अनपेक्षितरित्या मिळाली गेली. धावसंख्या 2 ने पुढे 27 वर धावफलक 15,000 सबस्क्रायबर खरं तर आज पूर्ण होतील त्यामुळे आपण पाहतो की विनंती आहे जे घरबसल्या ऑनलाईन प्रेक्षक तब्बल आपण पाहतोय आतापर्यंत 13,500 प्रेक्षकांनी स्पर्धेचा आनंद घेतलेला आहे. क्या बात आहे म्हणजे 15,000 असा पल्ला आज supersports.in पार पाडेल. बॉलर्स बॅक खेळलाय फटका इथे मात्र फसतोय यष्टांवरती बॉल आदळलाय पण गोलंदाजाच्या हातांवर स्पर्श झाला नाहीये. गोलंदाजाच्या कदाचित हातावरती बॉल स्पर्श होऊन यष्टांवर लागला असता तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर विकेट मिळाली असती पण तसं काही घडलं नाही. दरम्यान आपण पाहतोय सिंगल कंप्लीट गेली धाबसंख्या सिंगल 28 वर. या षटकात अजूनही चेंडू शिल्लक असतील. ज्युनियर प्रेमचे दोन चेंडू अद्यापही शिल्लक 59 टू विन. बॉल तयार नेक्स्ट बॉल ज्युनियर प्रेम सेन्सिबल क्रिकेट पण धोक्यात आहे. रिस्की सिंगल कंप्लीट झाली धाव. खरं तर स्ट्रायकिंग इनवरती धोक्याची घंटा वाजली होती पण फलंदाज सेफली पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले. डायरेक्ट हिट झाला नाही आणि धावसंख्या सिंगलच्या मदतीने आता 29 या आकड्यावरती 29 59चा पाठलाग करायचा 29 झालेल्या आहेत म्हणजे समीकरण आता तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते अर्थातच 19 आणि 19 बॉल मध्ये विजयासाठी 30 धाबांची गरज. सोपं झालंय समीकरण. हो यावेळेस कोणता फटका एक्झिक्यूट केलाय अनोखा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. थोडं नाट्यमय घडामोडी घडतात मैदानात. नक्की शेवटच्या बॉलवरती सिंगल मिळाली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय फलंदाजानं देखील. पाहता 2 षटकांचा भाजविक संपन्न आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो एकंदरीत पोहोचले ते 30 वर आणि आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 29 करायच्यात. पहिल्या 12 मध्ये 30 बनल्यात पुढच्या 18 मध्ये 29 करायच्यात. 18 चेंडू 29 धाबा. पुढचा सामना जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध खोनी 2 संघांमध्ये ही लढत असेल. ऑन साइडला वळवलाय क्षेत्ररक्षका डीप मध्ये मिड विकेटला ज्युनियर प्रेम वेगाने आला. सेकंडचा कॉल स्ट्रायकिंग एंडवर फेकी झाले आणि जलद गतीने धावसंख्या 2 पूर्ण केल्यात. व्यासपीठावरती काही सन्मान आपण पूर्ण करतोय. या षटकानंतर हे सन्मान आणखीच आपण कव्हर करणार आहोत. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय महारामजी म्हात्रे साहेब, सुदामजी म्हात्रे साहेब, सुभाषजी ठाकूर साहेब आणि जनार्दनजी म्हात्रे साहेब. जनार्दनजी म्हात्रे म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थानं जय जलेश्वर वाडेकर संघाला पुरस्कृत केलेला आहे. रुचिता 11 या नावाने संघ मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. मॉडर्न डे क्रिकेट आहे आणि मॉडर्न डे क्रिकेट मध्ये नेहमीच प्रत्येकी संघाला पुरस्कर्ते आपण पाहत असतो आणि खऱ्या अर्थाने आज लकी 11 संघ आपण पाहिला मोठी देसाई, त्यानंतर ध्रुव 11 संघ आपण पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ उंबारली, त्यानंतर पुढच्या मॅच मध्ये रुचिता 11 जय जलेश्वर वाडेकर आणि त्यानंतर जीवांश 11 चेंज द गेम वडवली बीला देखील आपण पाहतो. मिस्टेक झाली फिल्डर मागे आहेत आणि बघता बघता पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळालाय. धावसंख्या ते कंप्लीट केल्या जात आहेत त्या
2 आणि धावफलक आता 36 वर 36. तर चला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने तुमचं लक्ष वेधन कर. तर थोडी चर्चा कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुरू होती मॅनेजमेंट टीम सोबत. मॅचेस कशा होणार आहेत पण यावेळेस फटका दमदार आहे. फिल्डर जरूर आले होते. जूनियर प्रेम त्यांचा वाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार 6 धावा मिळतील. भव्य षटकार जबरदस्त स्ट्रोक कन्वर्ट केला. डीजे दिलदास आय थिंक थोडं रेस्ट त्यांनी घेतला. मॉर्निंग सेशन आहे खरं तर सकाळचं सत्र आहे आणि आय थिंक व्होल्टेज फ्लक्च्युएशन तिथे त्यांना फेस करावा लागतो हा प्रॉब्लेम. साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न बॉटमचा सुरेख वापर केला. मनगटी साह्याने चेंडू ऑनसाईडला वळवला. डीप मध्ये मिड विकेटला पुन्हा एकदा या 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्यात. जीवांश 11 चेस द गेम वडवली बी संघाला आपण पाहणार आहोत. तुषारदादा म्हात्रे असतील, रोशनदादा पाटील असतील जे निजाच आहेत. या दोन्ही व्यक्तिमत्वांनी एकत्रित येऊन पुरस्कृत केलेला संघ आहे. पडल्याचे आमचे तुषारदादा म्हात्रे असो अथवा निजाचे आमचे रोशनदादा पाटील असो यांनी एकत्रित येऊन पुरस्कृत केलेला संघ अर्थातच जीवांश 11 चेंज द गेम वडवली बी आणि त्याच्या विरुद्ध दहिसर संघ. त्यापूर्वी पहिल्या फेरीतील 3री लढत जय जलेश्वर वाडेकर रुचिता 11 संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये खोनी संघाला आपण पाहणार आहोत. ड्रिंक्स ब्रेक मैदानात आहे. पहिल्या 18 मध्ये धाबा संख्या धावफलकावर तब्बल 44. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी अवघ्या 15 धाबांची गरज आहे. ते अर्थातच सागाव संघाला. तर व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळा आम्ही पार पाडतोय. प्लीज ड्रिंक्स ट्रॉली चला गमतीचा भाग झाला. नितेशदा पाटील यांना विनंती करणं आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय बाळाराम दादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. विनंती नितेश दादा आपण या आपल्या शुभ हस्ते बाळारामजी म्हात्रे साहेबांचा सन्मान आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान सोहळा पार पाडतो. 12 बॉल 15 ची गरज आहे. 12 चेंडू 15 धाबा. चिन्मय माता पाण्यासोबत काहीतरी कानमंत्र देखील घेऊन गेले होते. त्यानंतर सुदामजी म्हात्रे साहेब यांना देखील विनंती करणं आपण देखील या साहेब आपला देखील सन्मान केला जाईल. खरं तर सध्या व्यासपीठावरती आपण बाळारामजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान करतोय. त्यानंतर सुदामजी म्हात्रे साहेब आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने आम्ही पूर्ण करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित पाहुण्यांचा आदरपूर्वक सत्कार सोहळा आम्ही नक्कीच पार पाडतोय. उर्वरित मान्यवर नक्कीच आपण पाहतोय सन्माननीय सुभाषजी ठाकूर साहेब, जनार्दनजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान आपण हे षटक संपन्न झाल्यानंतर पुन्हा करूयात. 5 ला झाले सुरुवात. खोदून काढण्याचा प्रयत्न ज्युनियर प्रेमला पुन्हा इन्व्हाइट केले गेले. गोलंदाजी मार्कवर सेकंडचा कॉल मिसफील्ड झाली. 2 सहज मिळतील. आज ज्या काही घडामोडी घडतायत मैदानामध्ये सगळ्या घडामोडी आपण पाहतोय ध्रुव 11 आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीच्या विरोधामध्ये घडतात. यावेळेस देखील खोदून काढण्याचा प्रयत्न योगेश फॉर प्रतिष्ठान ध्रुव 11 गावदेवी उंबारली संघाला आपण पाहतोय. खरं तर सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहिलं तर धावफलक येऊन पोहोचले तब्बल 46 आकड्यावरती. आता येणारे 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 13 धावांची गरज आहे. 10 चेंडू 13 धावांचं समीकरण आहे. राजकुमार यांना आपण पाहिलं षटक पहिलं 20 धावा. ज्युनियर प्रेम
पहिल्या स्पेल मध्ये 10 धावा खर्च केला. त्यानंतर सिनियर प्रेमला आपण पाहिलं ज्याने 14 धावांचं षटक हाताळलं. यावेळेस देखील बॉल चाललाय डीप मध्ये लॉंग लेगला. फिल्डर 2 धावतायत, थांबत नाहीये, बॉल निघून चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन झालंय दत्तकृपा सागाव संघासाठी आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. समीकरण भरपूर सोपं झालं आतिश, कारण येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी अवघ्या 9 धावांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. जितक्या धावा तितके चेंडू देखील नक्कीच स्कोरबोर्ड वरती अवेलेबल आहेत. त्यामुळे 9 चेंडू आणि 9 धावा. 9 चेंडू 9 धावा. कोदून काढण्याचा प्रयत्न वेगवान. विकेट कीपर मिस्टेक, लॉंग स्टॉपला जाऊन धडकलाय. आज सर्व काही सागाव संघाच्या बाजूने घडताना तुम्हाला पाहायला मिळेल. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर 22-4. आता येणारे अवघ्या 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये विजयासाठी 5 धावांची गरज असेल. तर विनंती असेल यानंतरचा सामना आपण पाहतोय रुचिता 11 जय जलेश्वर वाडेकर आणि कोणी संघ आपली बॅटिंग आहे आणि रुचिता 11 जय जलेश्वर वाडेकर संघ कोणत्या प्रकारचा वेल विलंब न करता आपण त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. खरं तर आज या संघाचा ट्रम्प कार्ड जनवन ऑलराऊंडर अतुल बोईर नाही आहेत. पण हे काय घडलंय? योगेश पवार प्रतिष्ठान ध्रुव 11 गावदेवी क्रिकेट संघ उंबारली काय करतो एक्झॅक्टली? लेग बायशी धाव आहे. आता येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये विजयासाठी गरज असेल 3 धावांची. सुरेश चेंडू जोरात हिट झालाय का? नाही. ओके. वेगवान पुन्हा मिस्टेक. जणू काय सामना सोडून दिलाय पूर्णपणे. शोल्डर्स डाऊन आहेत. ज्या प्रकारे विकेट कीपर आपण पाहतोय मैदानामध्ये अगदी प्रत्येक खेळाडू ज्या प्रकारे त्यांची बॉडी लँग्वेज आपण पाहतोय जणू काही होप सोडून दिल्यात मॅच मध्ये. विजयाचं कोणत्या प्रकारे जे स्वप्न पाहिलं होतं सुरुवातीला ते आता जणू काही निस्तनाभूत होत आहे. आता व्यासपीठावरती आपण शुभ सन्मानाकडे पुन्हा एकदा वळतोय. सन्माननीय सुभाषजी ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. रुपेश दादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभास शुभ सन्मान आपण करायचा आहे. सॉफ्टवेअरने खेळून काढलाय. क्षेत्रशिका थर्डमॅनला पुन्हा एकदा थ्रो झालाय आणि मला तर वाटतंय या 2 धावा पूर्ण होतील आणि अशा प्रकारे सामना संपलाय. मॅच फिनिश आणि सामना इथे जिंकलाय तो अर्थातच सागाव संघानं. व्हेरी वेल प्लेड बॉयज. अभिनंदन टीम सागाव. आणि पुढच्या मॅच साठी तुम्हाला भरपूर सारा मी शुभेच्छा देतोय. व्यासपीठावरती शुभ सन्मान आपण पूर्ण करतोय. सुभाषचंद्र ठाकूर यांचा रुपेश पाटील यांच्या शुभ सन्मान आपण करतोय. त्यानंतर रुपेश पाटील यांना पुन्हा एकदा विनंती करेन की वाडेकर संघाचे पुरस्कर्ते रुचिता 11 या नावानं जय जलेश्वर वाडेकर संघाला आपण खेळताना पाहणार आहोत. अर्थातच जनार्दन दादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान